गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मित्रांनो, आपण काल स्टडी केलं लेन्झ लॉ आणि फॅराडेज लॉ. आता आज आपल्याला स्टडी करायचंय टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये किती टाइप्स मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण डिवाइड करतो. त्यामध्ये पहिला जो टाइप्स आहे तो स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नेक्स्टला ज्याला आपण म्हणतो डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि नेक्स्टला पिरियडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काल आपण स्टडी केलं इंड्युस्ड करंट डायरेक्शन लेन्झ लॉ आणि मॅग्नेट्यूड ऑफ इंड्युस्ड करंट फॅराडेज लॉ. आता आपल्याला स्टडी करतो आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय होतं आपल्याकडे, तर व्हेनेवर देयर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. ज्यावेळेस आपल्याकडे आपण मानतो की मॅग्नेटिक फ्लक्सला B डॉट A cos थीटा, B डॉट A cos थीटा. तर मॅग्नेटिक फ्लक्स आहे तर B डॉट A cos थीटा. B मीन्स मॅग्नेटिक फील्ड, A मीन्स एरिया आणि cos थीटा. ठीक आहे. आता आपण काय केलं, ज्या वेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज केली त्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला आणि मॅग्नेटिक फ्लक्स चेंज झाला तर त्यावेळेस आपल्याकडे काय क्रिएट झाला, एक इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस. मग इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस झाला तर त्याला मानलं आपण ईएमएफ क्रिएट आहे. आणि ज्यावेळेस ईएमएफ क्रिएट झाला तर त्यावेळेस काय क्रिएट झाला, इंड्युस्ड करंट. मग हा इंड्युस्ड करंट क्रिएट झाला. त्या इंड्युस्ड करंटला 3 डिफरंट टाइप्स मध्ये आपण स्टडी करतो. आता पहिला जो टाइप्स आहे त्या टाइपला आपण स्टडी करायला स्टार्ट करू. पहिला टाइप्स होता आपल्याकडे, पहिला टाइप आहे तुम्ही त्याला मानलं इफ एरिया अँड थीटा आर कॉन्स्टंट. एरिया अँड थीटा कॉन्स्टंट म्हणजे एरिया आणि थीटा कॉन्स्टंट आहे मी मानतो. अँड मॅग्नेटिक फील्डला काय केलं आपण, व्हेरिएबल. मी मानतो मॅग्नेटिक फील्ड काय आपल्याकडे व्हेरिएबल. मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल आहे तर त्याला आपण मानलं dB अपॉन dt. काय क्रिएट झाला, मॅग्नेटिक फ्लक्स. तर मॅग्नेटिक फ्लक्स d∅ अपॉन dt. तर d∅ अपॉन dt प्रोड्यूस आहे. मग आपल्याकडे काय क्रिएट आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे ईएमएफ प्रोड्यूस आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे ईएमएफ प्रोड्यूस आहे. ते ईएमएफ प्रोड्यूस झाला तर आपल्याला इंड्युस्ड करंट आहे. त्याच प्रोसेसला किंवा त्या सिच्युएशनला आपण काय नाव द्या, स्टॅटिक नाव दिलं आपण, स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, स्टॅटिक मीन्स काय आपण म्हणा, रेस्ट. तर देयर आर द 2 टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फक्त स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनला मी 2 पार्ट मध्ये डिवाइड केले. ह्याचे पण आपल्याला 2 टाइप्स पडले. त्याचे 2 टाइप्स कोणते, सेल्फ इंडक्टन्स अँड नेक्स्टला म्युच्युअल इंडक्टन्स. सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. आता फर्स्टली आपण मानला फर्स्ट वाला टाइप्स आहे त्याला काय मानलं आपण, स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर नेक्स्टला मी मानलं इन दिस केस ह्या सिच्युएशन मध्ये जी कॉइल आहे आपल्याकडे ती कॉइल असं रेस्ट होते. स्टॅटिक्स मीन्स काय मानला आपण, रेस्ट. इन दिस सिच्युएशन किंवा इन दिस केस द कॉइल इज रेस्ट. त्या सिच्युएशन मध्ये कॉइल रेस्ट होते. आता सेकंड टाइप होता आपल्याकडे, सेकंड टाइपला स्टडी केलं. नेक्स्टला सेकंड होता इफ. आता मी मानलं मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे आणि थीटा कॉन्स्टंट आहे. आता व्हेरिएबल कोण असत, आर कॉन्स्टंट. आता व्हेरिएबल कोण आहे आपण मानलं, अँड एरिया. एरियाला काय ठेवलं मी, व्हेरिएबल म्हणजे काय आपण मानलं dA अपॉन dt, dA अपॉन dt. आणि नेक्स्टला मी मानलं d∅ म्हणजे एरिया चेंज झाला तर फ्लक्स क्रिएट आहे. पण d∅ अपॉन dt काय प्रोड्यूस झाला, ईएमएफ. तर कोणता ईएमएफ, आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणणार आपण त्याला नाव दिलं मी डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्याला काय नाव दिलं, डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता ह्या डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये इन दिस केस आता आपल्याकडे जी करंट कॅरिंग वायर आहे स्ट्रेट करंट कॅरिंग वायर काय म्हणलं आपण, मुव्हिंग. आता ह्या सिच्युएशन मध्ये कॉइल आपण किंवा आपण काय म्हणतो की स्ट्रेट करंट कॅरिंग वायर आहे ती काय आपल्याकडे मुव्हिंग. ह्या सिच्युएशन मध्ये मुव्हिंग आहे, ह्या सिच्युएशन मध्ये रेस्ट आहे. त्यावेळेस कोणता टाइप आहे, स्टॅटिक. आणि यावेळेस कोणता टाइप आहे आपल्याकडे, डायनॅमिक. आता नेक्स्टला थर्ड वाला जो टाइप आहे त्याला म्हणला आपण इफ magnetic field and theta, magnetic field and area are constant.
are constant. मॅग्नेटिक फील्ड आहे एरिया कॉन्स्टंट. आता व्हेरिएबल कोण आहे एंड आपल्याकडे मानलं थीटा व्हेरिएबल. थीटा काय लिहिला आपण आता व्हेरिएबल. चेंज काय झाला d थीटा अपॉन dt आणि नेक्स्ट ला चेंज काय मानला आपण d phi अपॉन dt प्रोड्यूस्ड इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स EMF प्रोड्यूस. याला कोणता म्हणायचं आपल्याला टाइप्स पिरियॉडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे पिरियॉडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यामध्ये फर्स्टली मी आपण असं मानलं की जो पिरियॉडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे त्यामध्ये त्याला कॉईल आहे, त्या कॉईलला आपण मानलं रोटेटिंग कॉईल. या सिच्युएशन मध्ये इन दिस केस कॉईल इज रोटेटिंग सिच्युएशन. आपण आता काय मानतो फर्स्टला हे होते तीन टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन कशाला म्हणतो आपण whenever there is a change in magnetic flux. ज्यावेळेस मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो जसे की इंड्यूस्ड ईएमएफ क्रिएट झाला आणि ते इंड्यूस्ड ईएमएफ क्रिएट झाला त्याला म्हणतो आपण इंड्यूस्ड करंट आहे. आणि आता इंड्यूस्ड करंट कशाने क्रिएट होतो तर मॅग्नेटिक फील्डला आपण व्हेरिएबल थीटा आणि एरिया काय कॉन्स्टंट आहे. एरिया थीटा आर कॉन्स्टंट, मॅग्नेटिक फील्ड व्हेरिएबल d अपॉन dt d phi अपॉन dt इज इक्वल टू आपण काय मानलं मॅग्नेटिक इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स क्रिएट आहे त्यालाच मला आपण स्टॅटिक ईएमएफ आहे. म्हणजे आपल्याकडे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात स्टॅटिक मीन्स रेस्ट. म्हणजे कॉईल कुठे ठेवली होती रेस्ट वरती. त्या रेस्ट वरती कॉईल मध्ये दोन डिफरंट टाइपचे आपल्याकडे स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. त्यामधला पहिला आपल्याकडे सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. देयर आर द टू टाइप्स ऑफ स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. त्यामध्ये फर्स्टली सेल्फ इंडक्टन्स अँड म्युच्युअल इंडक्टन्स. नेक्स्ट इफ b and theta magnetic field and theta are constant and variable कोण आहे आपल्याकडे एरिया तर d upon dt d upon म्हणजे एरियाला व्हेरिएबल केलं तर चेंज कोण झाला फ्लक्स आणि देयर इज अ चेंज इन फ्लक्स d phi upon dt EMF जो प्रोड्यूस झाला त्यामुळे आपण कोणत्या प्रोसेस मध्ये मानलं डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आता हे डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये इन दिस केस द स्ट्रेट वायर इज मूव्हिंग. आपण काय मानलं एखादी स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर वायर आहे त्याला काय केलं आपण मूव्हिंग केलं तर त्याला म्हणायचं डायनॅमिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. नेक्स्ट ना इफ b and a are constant theta variable d theta upon dt is equal to d phi upon dt the electromagnetic induction कोणता वाला आपल्याला आता पिरियॉडिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि नेक्स्ट ना त्या सिच्युएशन मध्ये किंवा इन दिस केस द कॉईल इज रोटेटिंग. आता काय म्हणलं आपण कॉईल आहे ती आपल्याकडे मित्रांनो आपण पाहतो फर्स्ट टाइप कशामधला स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला. स्टॅटिक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मधला फर्स्ट टाइप कोणता आपल्याकडे सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स आपण कशाला म्हणतो द फिनॉमिना ऑफ प्रोडक्शन ऑफ एन इंड्यूस्ड EMF in a coil to change in a current in a same coil is called as the self inductance. आता फिनॉमिना आपण कशाला मानला की द प्रोडक्शन काय क्रिएट होतं बाबा इंड्यूस्ड EMF कशामध्ये कॉईल होते त्या कॉईल मध्ये. कशामध्ये क्रिएट होते आपल्याकडे इन अ कॉईल. त्या कॉईल मध्ये इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस झाला तो कधी झाला टू चेंज इन मॅग्नेट टू चेंज इन अ करंट इन अ सेम. त्याच कॉईल मध्ये करंटला चेंज केलं आणि त्या कॉईल मधून आपण काय केलं एक इंड्यूस्ड EMF जनरेट झाला आणि त्या सिच्युएशनला किंवा त्या प्रोसेसला आपण काय मानतो सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स इंड्यूस्ड EMF प्रोड्यूस होणे म्हणजे काय क्रिएट होणे आपल्याकडे चेंज इन फ्लक्सला चेंज होणे. फ्लक्स कधी चेंज होतो तेच मॅग्नेटिक फील्ड चेंज केली. मॅग्नेटिक फील्ड चेंज कशाने केली आपण चेंज इन करंट सेम कॉईल मध्ये. म्हणून आपण त्या सिच्युएशनला आपण काय मानतो इंड्यूस्ड सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्सला स्टडी करण्यासाठी एकदम सिंपल एक एक्झाम्पल सांगतो. सिंपल वाला एक्झाम्पल घेऊ आपण मानले एक टेबल आहे. या सिच्युएशन मध्ये आपल्याकडे एक टेबल आहे असं मानलं. त्या टेबल वरती एक सर्क्युलर लूप घेतला म्हणजे एक कॉईल घेतली आपण. या कॉईलला एक सेल अटॅच केला म्हणजे एक बॅटरी अटॅच केली आपण.
ई आपल्याकडे ईएमएफ आहे, म्हणजे आपल्याकडे एक सोर्स आहे, आम्हाला ही बॅटरी ई रेजिस्टन्सला नाव दिलं आर. ते एक बॅटरी सर्किट आहे, एक सर्किट डिझाइन केले छोटंसं मी. आपल्याकडे इथं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, इथं निगेटिव्ह टर्मिनल आहे. याला मानलं मी प्लस आहे आणि याला काय म्हणलं आपण मायनस. आता जो करंट पास होतो आपल्याकडे सिंपल सर्किट आहे, एकदम इझी मित्रांनो. पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट फ्लो होतो, म्हणून मी इथं याला ॲरो देतो. आपल्याकडे इथं करंटची डायरेक्शन असं मानलं आहे, एकदम सिंपल आहे. करंटची डायरेक्शन आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह करंट पास होतो, त्या डायरेक्शनची करंट आला परत वापस इथे जाणार. आपल्याकडे स्विच आता सिंपल इथे मी करंटला देतो. आता जी सर्किट आहे आपल्याकडे, या सर्किट मध्ये आपण फॉर्म्युला लिहितो होता I इज इक्वल टू काय प्रोड्यूस होता आपल्याकडे, I इज इक्वल टू काय लिहितो आपण V अपॉन R. I इज इक्वल टू ओम्स लॉ चे काय लिहितो, I इज इक्वल टू V अपॉन R. हे तो काय लिहिलं मी I इज इक्वल टू E अपॉन R. एकदम सिंपल सर्किट. E अपॉन R म्हणजे किती करंट आहे, करंट किती म्हणणार आपण पास होणार आहे E अपॉन R. किती करंट आहे, करंटची मॅग्निट्यूड आहे E अपॉन R. आता करंटची जी डायरेक्शन आहे मी आता सिंपल मानलं, तर आपल्याकडे जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशन मध्ये मी असं मानलं की ज्यावेळेस स्विच, ज्यावेळेस आपल्याकडे सर्किट ज्यावेळेस आपल्याकडे ओपन आहे, म्हणजे सर्किट आपल्याकडे काय बंद आहे, त्यावेळेस मी मानलं ज्यावेळेस सर्किट ओपन सिच्युएशन मध्ये त्यावेळेस I इज इक्वल टू किती प्रोड्यूस 0. I इज इक्वल टू किती म्हणणार 0. आणि मी सर्किटला क्लोज केलं, मी सेकंड स्टेप मध्ये मी त्याला स्टेप 1 आणि स्टेप 2 मानतो. त्याला मानलं मी स्टेप फर्स्ट, एक पहिली सिच्युएशन मध्ये, त्यामध्ये असं मी त्याला मानलं स्टेप फर्स्ट स्टेप. त्या फर्स्ट स्टेप मध्ये आपण मानलं की सर्किट ओपन आहे, तर करंट I इज इक्वल टू 0. आणि स्टेप 2 मध्ये मी असं मानलं की फर्स्ट आणि सेकंड स्टेप मध्ये, स्टेप 2 मध्ये माझ्याकडे सर्किट मध्ये क्लोज केलं मी, म्हणजे स्विचला आपण ऑन केलं, सर्किट इज क्लोज्ड सर्किट आहे, तर करंट किती I इज इक्वल टू V अपॉन किती मानलं आपण, म्हणजे सर्किट मधून काय झालं करंट पास होतो. म्हणजे सर्किट माझ्याकडे ओपन आणि क्लोज सिच्युएशन आहे. आता जेव्हा माझ्याकडे सर्किट इज क्लोज्ड आहे, तर E अपॉन R एक करंट आहे, त्या करंट इथून पास झाला. आता एक करंटची डायरेक्शन आहे, मॅग्नेटिक फील्ड कोणत्या डायरेक्शनला असेल, सेल्फ इंडक्टन्सचा मी असं मानला आता. त्याच्यामध्ये जी मॅग्नेटिक फील्ड आहे, करंट कुठे आहे अँटी क्लॉकवाईज, तर मॅग्नेटिक फील्ड कुठे आहे आउटवर्ड डायरेक्शन. हे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस आहे सर्क्युलर लूप मध्ये. करंट इन्क्रीजिंग आहे, मॅग्नेटिक फील्ड काय असते 0 पासून करंट आहे, म्हणजे आपल्याकडे काय मानलं इन्क्रीजिंग आहे. नेक्स्ट ला मी असं मानतो की एक सर्क्युलर कॉइल आहे, एक सर्क्युलर लूप आहे. आता नेक्स्ट ला आपण असं मानलं की करंटची डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड डायरेक्शन आहे, इंड्यूस्ड करंट कुठे क्रिएट झाला, म्हणजे सेल्फ इंडक्टन्स कशाला म्हणायचं. आता एक इंड्यूस्ड ईएमएफ म्हणजे इंड्यूस्ड करंट क्रिएट होतो. आता नेक्स्ट ला आपण मानलं की या कॉइल मध्ये मॅग्नेटिक फील्ड अपवर्ड डायरेक्शनला, ज्यावेळेस मी स्विच माझ्याकडे किती होता करंट 0 होता आणि करंट किती आला आपल्याकडे E अपॉन R. आता मी असं मानतो की E इज इक्वल टू बॅटरी जे व्होल्टेज आहे ते 12 व्होल्ट आहे, हे सोर्स आहे माझ्याकडे ईएमएफ, तर किती व्होल्टचं आपल्याकडे फॉर एक्झाम्पल मी असं मानलं की कन्सिडर केलं की 12 व्होल्टची बॅटरी आणि ह्या केस मध्ये R इज इक्वल टू 6 ओहम, एक रेजिस्टन्स आहे कितीचा 6 ओहमचा. मी एक फॉर एक्झाम्पल मानला की आता E इज इक्वल टू I इज इक्वल टू करंट किती पास झाला, करंट जो पास होतो I इज इक्वल टू 12 अपॉन 6, करंट किती एम्पियर आहे 2 एम्पियरचा करंट आहे असं म्हणतो. करंट किती एम्पियर मानला आपण आता 2 एम्पियर. तर 2 एम्पियर करंट आहे सर्किट मध्ये. फॉर एक्झाम्पल आपण असं डाटा मानला, ते मी ग्राफ ड्रॉ करतो त्याच्यामध्ये सिंपल वाला टाइम, आणि नेक्स्ट ला हे मानला मी करंट I इज इक्वल टू एम्पियर मध्ये, जो टाइम आहे तो मायक्रो सेकंड मध्ये टाइम असं मानतो मी, इथं 0 सेकंड आहे, 0 मायक्रो सेकंड. नेक्स्ट ला तर मी मीडियस लेतो मित्रांनो, फर्स्ट 1 मायक्रो सेकंड, 2 मायक्रो सेकंड, 3 मायक्रो सेकंड आणि 4 मायक्रो सेकंड. आणि जो करंट पास होईल तो करंट इथं देतो 0.1, 0.5, 0.1, 1.5 आणि 2 एम्पियर. आता आपण मित्रांनो असं मानलं की जेव्हा सर्किट माझ्याकडे क्लोज होतं तर करंट किती होता 0, करंट 0 होता, करंट आपल्याकडे किती आपण मानला 0. सडनली करंट किती इन्क्रीज झाला, बॅटरी कितीचा सोर्स आपल्याकडे 12, रेजिस्टन्स कितीचा 6 ओहमचा, आपल्याकडे जो
करंट पास झाला सर्किट मध्ये ते किती एम्पियरचा 2 एम्पियरचा 0 पासून 1 मायक्रोसेकंड मध्ये करंट किती इन्क्रीज आहे आपण मानलं 2 एम्पियर करंट किती आला 2 एम्पियर करंट काय झाला 0 to 2 एम्पियर करंट चेंज झाला चेंज इन करंट आता करंट काय झाला मानला चेंज कोणता करंट चेंज ओरिजिनल करंट चेंज आता मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली मी असं मानलं तर मॅग्नेटिक फील्ड करंट चेंज झाला म्हणजे करंट कोणता इन्क्रीजिबल मॅग्नेटिक फील्ड काय असतं इन्क्रीज तर मॅग्नेटिक फील्ड आपण काय म्हणतो क्रिएटेड मॅग्नेटिक फील्ड आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू द ओरिजिनल करंट असं मी मानतो त्याचे मी स्टार बनवून देतो मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू ओरिजिनल करंट कोणत्या करंटनी आपण त्याला नाव देऊ ओरिजिनल करंट आय कोणता करंट आपल्याला आय ओरिजिनल करंट मॅग्नेटिक फील्ड क्रिएट झाली आणि मॅग्नेटिक फील्ड करंट मी मानलं करंट काय झालं आपल्याकडे इन्क्रीजिंग करंट काय इन्क्रीजिंग द मॅग्नेटिक फील्ड करंट इन्क्रीजिंग ड्यू टू करंट इन्क्रीजिंग त्याला मी मानतो आता आय इन्क्रीजिंग आता मॅग्नेटिक फील्ड काय आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फील्ड बी इन्क्रीजिंग तर मॅग्नेटिक फील्ड इन्क्रीजिंग आहे तर आपल्याकडे मॅग्नेटिक फील्ड चेंज आहे तर कोण क्रिएट झाला मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स BA cos थीटा तर चेंज इन मॅग्नेटिक फील्ड तर मॅग्नेटिक फील्ड चेंज झाली तर फ्लक्स क्रिएट आहे तर काय म्हणणार आपण EMF तर d phi अपॉन किती मानला dt मॅग्नेटिक फील्ड आता चेंज मॅग्नेटिक फील्ड कशावरती डिपेंड आता मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द काय म्हणतो आपण त्या सर्क्युलर लूप मध्ये किती मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस आहे तर आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेलं आपण मानलं B इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2R एक सर्क्युलर लूप आहे त्या सर्क्युलर लूपची रेडियस आहे आपण मानले मॅग्नेटिक फील्ड किती प्रोड्यूस आहे म्यू नॉट I अपॉन 2R नेक्स्ट ला मॅग्नेटिक फील्ड B इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द I मॅग्नेटिक फ्लक्स कशावरती डिपेंड आहे करंट वर magnetic flux is directly proportional to the original current magnetic flux कशावरती डिपेंड आहे म्हणणार आपण ओरिजिनल करंट वरती magnetic flux is directly proportional to the original current I directly proportional to the magnetic flux is equality constant मानले constant proportionality L is equal to L ला मी मानलं coefficient of self inductance याला काय म्हणलं आपण सेल्फ इंडक्टन्स कोएफिशिएंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स हा झाला सेल्फ इंडक्टन्स ठीक आहे आता आपण त्याला सेल्फ इंडक्टन्स d phi ची व्हॅल्यू किती आली L L is equal to or L is equal to 5 upon R आता याला आता मी E is equal to काय म्हणलं होतं E is equal to d phi upon dt minus d phi upon dt d phi ची व्हॅल्यू पुट अप केली तर d phi ची व्हॅल्यू काय आपल्याकडे E is equal to minus d L upon L multiplied by I upon dt डिफरेंशिएट कशाला करणार L कॉन्स्टंट आहे E minus L di upon dt di upon काय झालं dt आणि L is equal to कोणताही फॉर्म्युला लिहू शकता L is equal to E upon di upon काय म्हणलं dt हे झाला सेल्फ इंडक्टन्स कशाला म्हणायचं होता सेल्फ इंडक्टन्स याला म्हणलं आपण आता सेल्फ इंडक्टन्स युनिट ऑफ यानी मॅग्निट्यूड ऑफ सेल्फ इंडक्टन्स हा फॉर्म्युला काय झाला सेल्फ इंडक्टन्स डेल्टा phi is equal to काय म्हणणार आपण phi is equal to I L I म्हणजे सेल्फ इंडक्टन्स मल्टिप्लाय बाय करंट हा डायरेक्टली current are directly proportional to the magnetic flux or magnetic flux is directly proportional to the current magnetic flux कशावरती डिपेंड आहे करंट वरती करंट कशावरती डिपेंड आहे म्हणलं आपण magnetic flux वरती तर नेक्स्ट ला त्याला म्हणलं आपण L is equal to phi upon E म्हणजे magnetic flux upon काय म्हणलं आपण त्याला I म्हणजे करंट आहे तर E is equal to आपल्याकडे L is equal to E upon म्हणजे induced EMF upon di upon dt the unit of self inductance is Henry मला मानलं मी हेनरी काय युनिट आहे आपल्याकडे हेनरी
हेनरी म्हणजे आपल्याला युनिट आहे सेल्फ इंडक्टन्सचा आणि स्मॉलेस्ट युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज मिली हेनरी म्हणा त्याला किंवा मायक्रो. मी मानलं स्मॉलेस्ट युनिट ऑफ सेल्फ इंडक्टन्स इज मिली हेनरी किंवा मायक्रो. मला मानलं हेनरी म्हणजे एच. आणि नेक्स्टला मायक्रो हेनरी म्हणजेच आपण घेताना कसं त्यांना 10 to the power एखादी व्हॅल्यू असेल त्याला म्हणलं मी मिली हेनरी आणि मायक्रो हेनरी. हे झालं आपल्याकडे मिली हेनरी आणि मायक्रो हेनरी. हे होतं आपल्याकडे सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स कशामध्ये यूज होतो किंवा कशा कशाचा आपल्याला सेल्फ इंडक्टन्स काढायचा ते आपल्याला स्टडी करायचं. नेक्स्टला सेल्फ इंडक्टन्सला मी स्टडी करत असताना या अगोदर तुम्हाला लिहून घ्यायचं असेल तर मित्रांनो लिहून घ्या बोर्डवर. आता नेक्स्टला आपण स्टडी करू सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सोलोनॉइड किंवा सेल्फ इंडक्टन्स ऑफ अ सर्क्युलर लूप. कोणत्याही याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ह करू शकता. एका सर्क्युलर लूप मधनंही सॉल्व्ह करू शकता किंवा एका सोलोनॉइड मधनंही सॉल्व्ह करू शकता. आपण सोलोनॉइडला स्टडी करू. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलोनॉइड. मी आता सेल्फ इंडक्टन्सला आपल्याला स्टडी करायचं मित्रांनो. याला मानू आपण सोलोनॉइड मधला सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचं. एकदम इझिली सोलोनॉइड सगळ्याला माहिती मित्रांनो. आपण सोलोनॉइडला स्टडी केलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये. मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये सोलोनॉइडला आपण स्टडी करतो. मी सोलोनॉइड करतो. सोलोनॉइड म्हणजे आपल्याकडे एखादा सिलेंड्रिकल पाथ आहे. सिलेंड्रिकल पाथमध्ये नंबर ऑफ टर्न्स आहेत. हे सिलेंड्रिकल पाथला स्विच आहे. बॅटरी स्विचच्या डायरेक्शनला काढू. याला म्हणतो आपण सोलोनॉइड. काय मित्रांनो आपल्याकडे ते आपल्याकडे सोलोनॉइड आहे. त्या सोलोनॉइड मध्ये जो करंट पास होतो करंटची डायरेक्शन त्या डायरेक्शनला करंट आहे आय. ते या डायरेक्शनला डाऊनवर्डला परत वापस अपवर्ड आहे डाऊनवर्ड आहे अपवर्ड आहे डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड डाऊनवर्ड अपवर्ड. आणि नेक्स्ट या डायरेक्शनमध्ये करंट पास. त्याला मानलं मी ईएमएफ आहे स्विच की हे आणि नेक्स्टला आता करंट पास झाला. म्हणजे करंट पास झाला तर काय केलं त्याला आपल्याला एक मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केली. तर मॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे करंट ह्या डायरेक्शनला तर मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनला आउटवर्ड डायरेक्शनला आणि इकडे कुठे इनवर्ड डायरेक्शनला. म्हणजे आपण मॅग्नेटिक फील्डला जे ड्रॉ करतो त्याच्यामधलं जे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली त्या डायरेक्शनला होती मॅग्नेटिक फील्ड. तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झाली त्याला मी डायरेक्शन अटॅच करतो. ही होती आउटवर्ड डायरेक्शन. या डायरेक्शनला आउटवर्ड आहे. आउटवर्ड डायरेक्शन जी मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस त्याच्यावरती करंट या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनला आउटवर्ड डायरेक्शनला. म्हणजे आउटवर्ड डायरेक्शन असेल त्याला कोणता पोल म्हणतो आपण नॉर्थ पोल. नॉर्थ पोल आहे एन पोल आहे आपल्याकडे नॉर्थ पोल आहे. त्या डायरेक्शनला मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि इकडे कुठं असेल आपल्याकडे इनवर्ड डायरेक्शन. मॅग्नेटिक फील्ड आहे इनवर्ड डायरेक्शन. इनवर्ड डायरेक्शन मित्रांनो त्याला म्हणलं आपण साऊथ पोल. हे साऊथ पोल म्हणजे आपल्याकडे म्हणतात यस आणि नॉर्थ
इक्वल आहे नॉट. आता एकदम सिंपल मित्रांनो, आपल्याला काय फाइंड आउट करायचे, सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलोनॉइड. सेल्फ इंडक्टन्स ऑफ सोलोनॉइडला एकदम इझिली, आता मी मानलं की टोटल लेंथ जी आपल्याकडे टोटल लेंथ ऑफ द सोलोनॉइड, टोटल लेंथ ऑफ द सोलोनॉइड. त्या सोलोनॉइड मध्ये जी आपल्याकडे कॉईल आहे, त्या कॉईलची रेजिस्टन्स म्हणजे रेडियस आहे r रेडियस आहे, त्याच्यावरती n. आता फर्स्टली मी मानलं सेल्फ इंडक्टन्स, तर n इज इक्वल टू, मी तो फॉर्म्युला देतो, सेल्फ इंडक्टन्स इन सोलोनॉइड. ठीक आहे, सोलोनॉइड मधला सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करायचे. आता मी मानलं की n इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिलेला आपण, फाय अपॉन काय दिलेलं I. द मॅग्नेटिक फ्लक्स आपण काय म्हणतो त्याला, मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन करंट, मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन करंट. सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू, तर मॅग्नेटिक फ्लक्स कशाला म्हणलं आपण, मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B डॉट A cos थीटा. B डॉट A cos थीटा. B डॉट A cos थीटाला B मीन्स मॅग्नेटिक फील्ड इन अ सॉलिनॉइड, म्हणजे आपण परत वापस मानलं मॅग्नेटिक फील्ड इन अ सोलोनॉइड. सोलोनॉइड मध्ये मॅग्नेटिक फील्ड किती, तर B इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड इन सोलोनॉइड म्यू नॉट n टाइम्स. आता म्यू नॉट म्हणजे काय आपल्याकडे, म्यू नॉट इज इक्वल टू परमेबिलिटी ऑफ फ्री फेस, आणि n इज इक्वल टू नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ. I इज इक्वल टू काय मानलं आपण, करंट. I काय आहे आपल्याकडे, करंट आहे. मग आता मॅग्नेटिक फील्डला मी प्रोड्यूस करू, मॅग्नेटिक फील्डला पुटअप केलं कशामध्ये, आता मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये. मॅग्नेटिक फ्लक्स आहे तर मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू B डॉट A cos थीटा. थीटा किती आपल्याकडे 0 किती 1. आता नेक्स्ट ला cos 0 1, तर नेक्स्ट ला ओनली मल्टिप्लाय विथ सेम क्वांटिटी, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू म्यू नॉट n टाइम्स r. आणि नेक्स्ट ला एरिया किती आपल्याकडे, एरियाला A द्या, तर पाय r स्क्वेअर द्या, राईट, जे तुम्हाला इझी जाईल ते द्या. आणि मॅग्नेटिक फ्लक्स सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू मॅग्नेटिक फ्लक्स अपॉन I, तर म्यू नॉट नेक्स्ट ला n, आणि नेक्स्ट ला काय झालं आपल्याला IA डिवाइडेड बाय. आता मॅग्नेटिक फ्लक्स आहे, आता हे सेल्फ इंडक्टन्स. आता सेल्फ इंडक्टन्स कशासाठी मानलं आपण, सिंगल टर्न साठी. हे जे सेल्फ इंडक्टन्स आहे तो कोणत्यासाठी आपल्याला, सिंगल टर्न. त्याला मानलं मी सिंगल टर्न साठी. आता नंबर ऑफ टर्न्स असेल तर नंबर ऑफ टर्नला काय मल्टिप्लाय बाय n म्हणजे आपल्याकडे काय म्हणतात, नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ, म्हणजे काय, n is equal to number of turns per unit length. n is equal to काय झाला आपण, n multiplied by l. n multiplied by l, so n is equal to small n multiplied by l. So n is equal to self inductance is equal to mu naught n IA multiplied by nl upon I. एक करंट कॅन्सल आउट झाला. आता नेक्स्ट ला मी असं मानलं, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे, तर सेल्फ इंडक्टन्स देतो म्यू नॉट n स्क्वेअर A, आणि मल्टिप्लाइड बाय काय झालं आपल्याला n. आता n च्या जागी आपण मी असं सुद्धा करू शकतो, याला म्यू नॉट n स्क्वेअर A l. तुम्ही त्याला एरियाला बी द्याला फॉर्म्युला त्याला फर्स्ट. आता मी त्याला असे लिहू शकतो, n इज इक्वल टू म्यू नॉट n स्क्वेअर A पर युनिट लेंथ. हे बी फॉर्म्युला झाला आपल्याकडे. तुम्ही याला असे लिहू शकता, n इज इक्वल टू, जर तुम्हाला सोलोनॉइडचा एरिया रेडियस दिली तर तुम्ही असे लिहू शकता, म्यू नॉट n स्क्वेअर पाय r स्क्वेअर अपॉन n स्मॉल. ते तुम्ही असाही फॉर्म्युला लिहू शकता. त्याला म्हणायचं सेल्फ इंडक्टन्स इन अ सोलोनॉइड. सेल्फ इंडक्टन्स इन अ सोलोनॉइड. मी कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकतो. त्याला म्हणलं आपण सेल्फ इंडक्टन्स इन अ सोलोनॉइड. एका सोलोनॉइड मधला सेल्फ इंडक्टन्स हे होतं मित्रांनो. आता सेल्फ इंडक्टन्स आपण सोलोनॉइड. आता सोलोनॉइड मधला सेल्फ इंडक्टन्स आपल्याला आता
फॉर एक्झाम्पल स्टडी करायचं आपल्याला सर्क्युलर कॉईल. आता सर्क्युलर कॉईल मधला सेल्फ इंडक्टन्स स्टडी करायचा असेल तर मी नेक्स्ट लाईनिंग करतो. सेल्फ इंडक्टन्स तुम्हाला मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस असतं, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड गिव्हन असेल तर तुम्ही सर्क्युलर लूप मधला कॅल्क्युलेट करू शकता किंवा तुम्ही त्याला स्क्वेअर वेव्ह मधला करू शकता. तुम्हाला टोराइड मधला तुम्ही सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करू शकता. मॅग्नेटिक फील्डला पुटअप करा आणि सेल्फ इंडक्टन्स कॅल्क्युलेट करा. आता मी नेक्स्टला मानलं सेल्फ इंडक्टन्स ऑफ सर्क्युलर कॉईल. ठीक आहे, सर्क्युलर कॉईल मधला सेल्फ इंडक्टन्स आपण आता एकदम इझी एक्झाम्पल. मॅग्नेटिक फील्ड एक सिंगल टर्म आहे, की आपण एक सिंगल टर्म साठी असं मानलं की आपल्याकडे एक सिंगल टर्म आहे आणि नंबर ऑफ टर्म्स मधलं कॅल्क्युलेट करायचं चालतं. त्याला मानलं मी एक सिंगल टर्म आहे असं सर्क्युलर लूप त्याची रेडियस आहे मानलं. त्याला मानलं आपण एक रिंग आहे म्हणजे एक सर्क्युलर कॉईल आहे. हे रेडियस आहे r, त्याला मानलं मी रेडियस r. त्याची मॅग्नेटिक फील्ड आहे. आपल्याला फॉर्म्युला काय आहे, सेल्फ इंडक्टन्स L इज इक्वल टू phi b अपॉन त्याच्यामध्ये एक करंट आहे आणि करंटला मी किती मानलं I करंट आहे. I करंट आहे तर ओरिजिनल करंट I. नेक्स्टला सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू phi किती आपल्याकडे b ला काय मानलं आपण मॅग्नेटिक फील्ड डॉट a cos थीटा एरिया आणि एरिया नंतर मॅग्नेटिक फील्ड. आता मॅग्नेटिक फील्ड आता परत वापस मानलं जसं लिहितो आपण तिथे मॅग्नेटिक फील्ड इन अ सर्क्युलर लूप किंवा सर्क्युलर कॉईल. ठीक आहे, सर्क्युलर लूप मध्ये मॅग्नेटिक फील्ड किती, मॅग्नेटिक फील्ड किती आपल्याकडे b इज इक्वल टू म्यू नॉट I अपॉन 2r. म्यू नॉट I अपॉन 2r. तीच मॅग्नेटिक फील्ड आपण पुटअप करू. मॅग्नेटिक फील्डला पुटअप केलं तर नेक्स्ट आहे एरिया. आता एरिया ऑफ परत एरिया ऑफ अ सर्क्युलर कॉईल पाय r स्क्वेअर. किती मानला आपण पाय r स्क्वेअर. इथे पाय r स्क्वेअर एरिया आहे ना. नेक्स्ट ना परत वापस मानतो फॉर्म्युल्यामध्ये पुटअप व्हॅल्यू केल्या तर आपल्याकडे झाला सोलोनॉइड सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू phi b अपॉन परत वापस किती मानला ना I. मॅग्नेटिक फ्लक्स इज इक्वल टू b डॉट a cos थीटा. तर b किती आला आपल्याकडे म्यू नॉट I अपॉन 2r मल्टिप्लाइड बाय एरिया पाय r स्क्वेअर आणि cos थीटा. नेक्स्ट ना ते झाला फ्लक्स. आता चेंज काय झाला आपल्याकडे, आपण काय मानलं ते फ्लक्स आहे. फ्लक्स मध्ये एक आला एक आर कॅन्सल आउट. नेक्स्टला लास्टला जो फॉर्म्युला राहिला हे फ्लक्स इज इक्वल टू म्यू नॉट I आणि पाय r अपॉन किती राहिला 2. हे होतं माझ्याकडे मॅग्नेटिक फ्लक्स. आता मॅग्नेटिक फ्लक्सला पुटअप करतो सेल्फ इंडक्टन्स मध्ये. L इज इक्वल टू सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू परत आपल्याला phi म्हणजे काय म्यू नॉट I पाय r अपॉन 2 डिवाइडेड बाय किती I. I ला परत वापस कॅन्सल आउट झाला. नेक्स्ट ला परत वापस इथं पुटअप करतो 2I ला आपण एक I ला एक I करंट आणि करंट काय झाला कॅन्सल आउट. तर माझ्याकडे लास्ट इक्वेशन सेल्फ इंडक्टन्स इज इक्वल टू म्यू नॉट पाय r अपॉन याला 2. जे आपल्याकडे आता 2 म्हणजे काय झाला सेल्फ इंडक्टन्स इन अ सर्क्युलर कॉईल. ठीक आहे, सर्क्युलर कॉईल मधला L इज इक्वल टू म्यू नॉट पाय r अपॉन किती आला 2. आणि नंबर ऑफ टर्न्स असतील हे सिंगल टर्म साठी त्याला मानला आपण सिंगल टर्म. तर नंबर ऑफ टर्न्स असेल तर मल्टिप्लाइड बाय किती होणार तुम्ही आता त्याला त्याला म्हणतात सेल्फ इंडक्टन्स. हे होतं आपल्याकडे मित्रांनो सेल्फ इंडक्टन्स. आता तुम्ही काय करायचं सेल्फ इंडक्टन्स वरती तुम्ही जे बुक मध्ये किंवा आपल्या नोट्स मध्ये जे दिलेले क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा आणि उद्या आपण म्युच्युअल इंडक्टन्सला स्टडी करू. आणि आज आपण इथेच थांबतो. थँक्यू.